सुत हनुमान की, उमापति महादेव की, गुरुजीबाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पाल की, कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, कन्हैया लाल की। घरी गेल्यावर कोणी बाई म्हणून देते आपला घे ना एक नंबर गाणे बोलता अरे बघ कुठं आहे सिंगर सिंगर बघा काय शिव सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी लवेश पाटील तुमच्या सगळ्यांचा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आहे दहीहंडी आणि काल होती गोपाल अष्टमी 15 ऑगस्ट आणि गोपाल अष्टमी। तुम्हाला सगळ्यांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा। मग चला आता हंडी फोडायला जाऊ आम्ही। बघा आमचे गोविंदा पथकाचे कपडे संघर्ष क्रीडा मंडल गोविंदा पथक संघर्ष गोविंदा पथक आता आम्ही सगळे घालणार आहोत। यो प्रियांशीला यो रुद्राला यो माझा मोठा यो बायकोचा नाही वहिनीचा। बघा आता मी जाओ आमचा गोविंदा पथक आहे लेडीज लोकांचा त्यांची आम्ही जाम प्रॅक्टिस घेतलेली आहे। आता आम्ही जाणार आहे त्यांना सपोर्ट करायला आणि त्यांच्यासाठी आम्ही घेतले जेवायला बनवत बिर्याणी। बघा इथे चालू होणार आहे आता कार्यक्रम आईचा आहे बघा सगळं करून घेतलेलं आहे। बघा मस्त भाज्या कापून ठेवलेल्या आहेत सगळा। तर लवकरच आई घेईल त्या बनवायला व्हेज बिर्याणी मग आपण खाऊ आणि पार्सल नेऊ त्यांच्यासाठी। चला शिव सकाळ गाडी आमची प्रियांची पांबले जाम जी तब्येत काही बरी नाही वाटतं। आता रुद्रा आता आंघोळ करत आहे बरोबर आहे या बोला अंडी फोडायला। आता रुद्राचा आम्ही मी करणार आहे मेकअप ड्रेस त्याचा कपडा घालणार आहे। बघा आता चल भाऊ इथं इथे मध्ये नाही घाल आता घाल। बघा हे टी शर्ट बघा यो मस्त एकदम काय नाव आहे बघा बघा गोविंदा पथक बघा काय कसं दिसतं बॉडी बरोबर परफेक्ट काय बघा मी घेतले पुलाव बनवी त्यांना पुलाव त्याच्यावरती बिर्याणीच बनवतो बिर्याणी म्हणतो बिर्याणी पुलाव नको बिर्याणी। गोविंदा पथक आमच्या आता येणार जेव्हा आम्ही घरात बोलत आहे ना बाहेर जेवण्यापेक्षा घरी जेवून निघू। प्लसमध्ये जेवायला येणार आहे ते आता 12-1 पर्यंत जेवायला येणार आहेत। आता वाजल्या 8:30 एक वाजता त्यांना जेवायला बनवलं आहे। तांबडा टाकून घे आता तांबडा टाकेल बघ मस्त असं मी घेतलं जेवण बनवला। आजची टेस्ट पक्की भारी होईल कारण मी जेव्हा बनवतो तेव्हा जाम भारी टेस्ट बनतं पक्का भारी बनतं। मी जेव्हा बनवतो ना एकदम तोंडाला पाणी असा बोटात टाकतात लोक बरा भारी बनवतो मी। चला अद्रक लसूण मिरची पेस्ट एक खानावलीचा पण यूट्यूब चॅनल खोलावा आहे तुझा तो चालू करायचा का स्वाद आगरी कोल्यांचा आमचा आईचा यूट्यूब चॅनल होता आम्ही व्हिडिओ नव्हतो बनवून बंद केला तो।
ही धनिया पावडर घेतले. बिर्याणी मसाला ठेवायचा थोडा नंतर टाकायला. आपला आगरी मसाला टाक. हळद घ्या आता. हळद टाकेल. थांब. मिरची पावडर असं टाक आपलं. थांब. नाही करपलं नाही. थांब दही अंश आहे. हे टाक. बघा आता भाजी टाकत घेतली वापस मी. बघा गाईत मस्त असा गाठून भाजी हे केले. आता दही टाकणार आहे बाबा. दही टाक. 11:30 वाजल्याने 11:30 वाजले. मीठ घुसला पाहिजे. बघा मस्त उकाला आले भाजीला. आता भात टाकून घेऊ. हे बघा भात टाकता आता. टाक. तो सगळा निपटून घे. सगळं भात निपटून घ्यायचा. अण्णा आले इडलीवाला आमचा बाहेर. इडली पाहिजे काय. इडलीवाला आले अण्णा. आम्ही बारीक पानापाशी येत होतो. अन्ना इडलीवाला. अन्ना इडलीवाला कैसा है तुम? अभी बुढ़ा हो गया तुम. कितने साल के? जाम वर्षापासून येतो हो आम्हाला इडली खावायचा. अजून पण येतं. प्रियांशी तुला इडली पाहिजे का? भाऊ घेतलं ना. हां चला. काही आता आमच्या घरा गेल्या. आपले महिला गोविंद पथकवाला आमच्या घरी गेल्या जुन्या घरी. तिथं वेताळ मंदिर देवाला सलामी देतील. मग तिकडनं गावदेवीला. मग तिकडनं इकडे येतील अरे जेवाला घरा येतील. चला ना क्या है कुछ बोला. कैसा है तुम? मजा करा. चला गाईज त्यांची वाढवूयात आपण. तोपर्यंत आपली बिर्याणी होऊन जाईल. गाईज 1 वाजायला आमचं गोविंद पथक काही येत नाही. महिला गोविंद पथक कुठे आहे? बाहेर बघू. ये बाबा गँग आले वाटतं. आपली गँग आलेली आहे गाईज. बघा गौरी गँग. जागा होतं गेला. बोल बाजीरांग. अरे बोल बाजीरांग. सही राह खौरी गँग. बाबा सही राह. खौरी गँग आले बघा गाईज आमच्या घरा. महिला गोविंद पथक. हाय गाईज खाना खा के जाना. तू कोण आहे? खौरी गँग बघा गाईज. चला आता मस्त आहे ना बिर्याणी दे. आपली व्हेज बिर्याणी बनवते मस्त आहे ना. सगळ्यांना मस्त दबाके जेवा. तुमच्यासाठी एनर्जी ड्रिंक पण घेतले बघा. बघा यांच्या एनर्जी ड्रिंक घेतले. हे तुमच्यासाठी एनर्जी ड्रिंक घेतला मी. एनर्जी ड्रिंक फुल पॉवर. आता यांना मस्त जेवायला वरताव. मस्तपैकी पोट भरून द्यायचं. थोडी गँग बघा.
मस्त आमची पब्लिक बसले जेवायला. कसं वाटलं जेवण? कसं आहे? कशी आहे बिर्याणी व्हेज? सही ना? चला मग लवकर ताकद येऊन तुमची पक्की. 5 तर लागतील का नाही? चला आता 5 तर लावतील बोलले. चला मग खा दबाके, जरा बॉडी बनवा, ताकद वाढली पाहिजे तुमची. चला टेम्पो आपला मस्त काय करा आहे गँग मस्त गाड्यानं बसले. चलो आता अंडी फोडायला. कुठं? टावरेवाडी का? बायपासला इकडनं. चला आता करसन ठाकरेकडे चालणार आहे बायपास. चला हे आपले गँग चालले आता. करसन ठाकरेकडे. ठाकरे बघा इथे ठाकरेची अंडी आहे. हे आमची गाडी बघा इनोव्हाचे लावले. गाडीमधलं घेतलं उतरीत. काय बघा मस्त थरलावा घेतलं ना मी. सेफ्टी बेल्ट जर लावला नाही तर तुम्ही धरला जाणार नाही याची सूचना दिलेली होती. यांचा उचित सन्मान करण्यात येईल. बक्षीस भेटणार नाही कारण नियम पहिल्यांदा सांगितलेले आहेत. बक्षीस तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा संधी मिळणार नाही. यानंतर कोणता नंबर आहे? जगाच्या शिवायच आपण सरांनी बोलायचं ना माझ्या पुढे ना माझ्या मागे आपले 5 तर लागलेले आहेत. आमची आली हिरोईन. हा झाल्यावर फक्त मसोबाला लवकर छान द्यावा. 8 थर लावणार आहेत. ओके बराच वेळ झाला त्यांची 12 वाजता झालेली आहे.
नंबर हा लडाखला माझी व्हिडिओ नाही पडली प्रॅक्टिस चालू आहे ना दहीहंडी आमचा 8 तारख 9ची ट्राय करणार आहे चोरोबा गोविंदा पथक कोण गाव चोरोबा गोविंदा पथक कोण गाव महिला गोविंद भक्त समजेल थोड्या वेळात 5 आणि 5 महिला गोविंद भक्त कुठे कल्याण गाव कोण गाव ओके कोणगाव संघर्ष महिला गोविंद भक्त कोणगाव घरी गेल्यावर कोणी पाहिली म्हणून देते आवडला घे ना काय एक नंबर गाणे बोलतात अरे बघ कुठे आहे सिंगर सिंगर बघा काय बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा काय आता आम्ही आलो भावेश पाटीलकडं आमचा भाचा भावेश पाटील हे बघा आमच्या भावेश पाटीलचा फोटो बघा तेव्हा आमचा भावेश पाटील भाचाच भावेश सुनील पाटील त्याने ठेवले दांडी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत
मुरबाड बाजार समिती सभापती सुत हनुमान की उमापति महादेव की गुरुजीबाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गौ माता की भारत माता की हाथी घोड़ा पाल की कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की कन्हैया लाल की। आज कपिल पाटील फाउंडेशन संस्कार प्रतिष्ठान समन्वय युवा प्रतिष्ठान किरण देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित या दहीकाल्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब ज्यांच्या नेतृत्वात या भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य झाली ते माजी राज्यमंत्री श्री कपिल पाटीलजी, दुसरे आपले खडाडीचे आमदार महेश चौगुलेजी, आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार निरंजन डावखरेजी, या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र डाकी, रवी सावंत, सुमित पाटील, देवेश पाटील, हर्षल पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा दहीहंडी करता भिवंडीत येतो तेव्हा तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो. याचं कारण काय आहे? माझं नाव देवेंद्र आहे आणि देवेंद्र हा पाऊस घेऊन येत असतो. मला आज आमच्या पत्रकारांनी विचारलं की मुंबईपासनं भिवंडीपर्यंत सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस आहे, त्यामुळे दहीहंडीचं काय होणार? मी सांगितलं, अरे पावसामध्ये इतका दम नाही की आमच्या गोविंदांना तो थांबवू शकेल. आमच्या गोविंदांचा उत्साह हा प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्णाचा उत्साह आहे, त्यामुळे वरुण राजा देखील तो थांबवू शकत नाही. आणि भिवंडीमध्ये तोच उत्साह तुमच्यामध्ये मला पाहायला मिळतोय आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो. माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे, नुकताच भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली आहे. आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच आणि उंच चाललेली आहे. विकासाचे मनोरे लावून त्या हंडीतलं लोणी हे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कपिल पाटीलजी, मागच्या काळातही या भिवंडीचं चित्र आपण बदललेलं आहे. मध्ये थोडा 2.5 वर्षाचा खंड पडला होता, पण आता काळजी करू नका, आता पुन्हा एकदा महेशराव चिंता करू नका, भिवंडीचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम आपलं सरकार करून दाखवेल आणि भिवंडी एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू. तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, तुमच्या सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरे रचा, पण सुरक्षेची देखील काळजी घ्या बाबांनो.
तुम्ही या भारताचं भविष्य आहात, हे भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्र फडणवीस. बघा गायज माझा वाचा कसा आपल्या महिला गोविंदा पदकसाठी बोलतोय. आपले थर लवकर लागवावे म्हणून पक्की गर्दी होती, म्हणून आमचा लास्ट नंबर होता. भावेश पाटीलने आमच्यासाठी लवकर थर लागावे म्हणून बोलला, म्हणून आम्हाला लवकर चान्स भेटला थर लावायला, नाहीतर जाम टाईम झाला असता आम्हाला. काय आता आपला नंबर लागणार काय नंबर लागणार आपला. बारीक पोरापैकी भिजलं आमची. आता भावेश पाटील आले आपला वाचा. गोविंदा पथकाने बघू आता कसं आहे. कौशल्य दाखवायला सुरुवात केलेली आहे. चला आता भाऊ काय होतं काय भावेश. प्रयत्न फसला आहे का तरी सलामी दिली. चला आता बघू काय होतं. ओके त्यानंतर श्रीकृष्ण गोविंद पथक शंकर भाजवाड. ओके त्यानंतर ज्ञानदेव गोविंद पथक ओके धन्यवाद धन्यवाद. संघर्ष महिला गोविंद पदक कोणगाव या ठिकाणी आपली कसब आजमावत आहे. सर्वांनी आता हात उंच करा. तुम्ही कुठे उभे असा हात वरती दिसले पाहिजे. लाईन मध्ये आपण सर्वांना सहकार्य करतोय. आता मी त्या गोविंद पथकांचे नाव पुकारले आहे ते सर्व 40 संघ 8 थर लावण्याच्या तयारीत आहेत. बघा आमची गँग ऐकला. नाचा नाचा नाचा. थर लावायला जाऊ. आता थर लावायला चाललो आम्ही. आता आम्ही आले आहो नारपोलीला. नारपोलीला आले आम्ही आता. ए नाता ओम शिव गोविंदा पथक त्यामध्ये गोविंदा पथक आपण आल्याचं दुर्गेश पाटील सर, सुरेश नाईक आपण पर्यंत फॉर्म भरायचंय. एंट्री झाल्याशिवाय तुमचं नाव इथे आपल्याला कोणगावचे तलाव घेतले. आपण लगेच एक सत्कार सुद्धा करून घेणार आहोत. राजे मॅडम वासवाना मॅडमजी आणि त्यानंतर जगदीश पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. हे 4 थराची निश्चिती दिलेल्या संघर्ष महिला गोविंदा पथकाचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. हम भी कुछ कम नाही असं सांगणाऱ्या रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांची आठवण करून देणाऱ्या आणि त्याचसारखं साहस आणि शक्ती असणाऱ्या आमच्या या संघर्ष महिला गोविंदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. 4 थर खरंच उत्तम. मेहनत मेहनती से ज्यादा रंग लाती है. आणि संघर्ष मित्र मंडळ महिला गेल्या महिन्याभरापासून महिला गोविंदा पथक संघर्ष आमचे जगदीश पाटील असतील किंवा सुरेश नाईक महिन्याभरापासून ते सराव करत होते. वडापाव खायला ईशा वडापाव घेत आहोत. 40 वडापाव. चला चला वडापाव खाया का तुमने. हे तुझं मोबाईल गाडीने ठेवल्या का. गाडीने ठेवले. चला चला जाओ भागो. चला काय आता वडापाव खाऊन घेतो. पक्का पाऊस मोबाईल जाम पावसाने भिजले आमचा.
आपण इथं आता ठरला नाही आपण इथं बघा आता आपलं पोरी ठरलावणार नाही इथं डोंबिवलीन. आता आम्ही आलो डोंबिवलीन पक्का भिजल्या सगळ्या पोरी सगळ्या भिजल्या. आई फाउंडेशन अँड दोस्ती ग्रुप कोणगाव. अरे कुठलं नाव घेतला? संघर्ष क्रीडा मंडळ कोणगाव. बरोबर ना? हा बरोबर. संघर्ष महिला गोविंद पथक सलामी देत आहे. संघर्ष महिला गोविंद पथक सलामी देत आहे. बघा आता आपल्या पोरी लावणार. संघर्ष महिला गोविंद पथक सलामी देत आहे. आम्ही लावतो 5 पण आमची ती बारकी पोरं वरची ती आता जरा थकले. हे थांब ना रा. हे आमची बारीक पोर थकले. भाऊ 4 तर आहेत. ही आमची 5वी आहे ते घाबरले. ही आमची 5वी थर लावायचं नाही आहे ते घाबरले आता थकले ती. आम्ही लावतो 5 आता 4च लावतो. ही नाही बोलते डायरेक्ट. हो 4 आहेत 4. मगाशी पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे झाशीची राणी ताराबाई येसूबाई जिजाबाई सगळे आम्हाला या संघर्ष महिला पथकामध्ये दिसत आहेत. सांभाळून आरामात. चला 1 2 सहकार्य करा सर्वांनी. 10 बॉईज सहकार्य करा त्यांना. 1 2 3 4 व्हेरी गुड. आरामात आरामात आरामात. व्हेरी गुड. वा वा 4 आरामात उतरा. आरामात आरामात उतरा. आरामात उतरा. संघर्ष महिला गोविंद पथकाने सलामी दिलेली आहे. हार्दिक स्वागत. ठीक आहे. पावशे परिवाराच्या नवीन सुनबाई काय नाव? समीक्षा पावशे गोविंदा पथकाचा सन्मान करत आहे. समीक्षा पावशे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. दमलो पायान टाकत नाही काय. आता आम्ही आलो डोंबिवली स्टेशनला. हे बघा समोर डोंबिवली स्टेशन आहे. संघर्ष आता संघर्ष समोर डोंबिवली स्टेशन आहे. जोरात संघर्ष कसा असतो? असा असतो संघर्ष. तर अशा पद्धतीने संघर्ष महिला पथक हे आपल्या रिपब्लिकन सेनेच्या दहीहंडी महोत्सवाला सलामी देण्याकरिता इथे उभे आहे. मला वाटतं वक्रतुंड आमचे जुने सहकारी आहेत आणि वर्षानुवर्ष मला त्यांचा शब्द मोडता येत नाही. त्यांनी सगळ्यांनी खाली उतरा आणि त्या महिला माऊलीला त्यांना बॅकपुश करा. अगोदर बघू आपण काय करता येईल. त्यांना तुम्ही बॅकपुश करा. पडलं घडलं आपल्या माता भगिनी आहेत, आपली चिमुकली आहे, मुली आहेत, आई आहे, बहीण आहे. या नजरेने त्यांना सगळ्यांनी ग्राउंड करा. त्यांना हात वरती करून त्यांना पहिले बॅकपुश करा. किती तराची सलामी द्याल? संघर्ष किती तराची? 4. तुमच्यापेक्षा लहान लहान 4-5 तराची देऊन गेले. लावा 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 आरामात लावा. हळूहळू लावा. आई फाउंडेशन आणि दोस्ती ग्रुप कोणगावचे आमचं हे महिला पथक आहे. कोणगाववरून आलेले खूप गर्दीमध्ये लाटेच्या हिशोबाने त्यांनी खूप संघर्ष करून इथपर्यंत पायाचा पल्ला गाठलेला आहे. दुसऱ्या थरावरती महिला पोहोचलेल्या आहेत. तिसऱ्या थरावरती संघर्ष करत करत तिसरा थर पल्ला गाठत आहेत. एक चमकली मला निळ्या टोपी अशी दिसते.
हळू 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 सर्वांनी वरच्या प्रेक्षकांनी कृपया तो जो बांबू आहे त्याच्यावर लोड करू नका. आरामात 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 आरामात. सुंदरसा असा प्रयत्न या चिमुकलीने केलेला आहे आणि दिलदार चौक मित्र मंडळातर्फे त्यांच्या पुनश्च एकदा शब्द सुरलाने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्या चिमुकलीने आम्हाला वरतून टाटा बाय बाय केलं तिचं स्वागत आणि तिचं सन्मान चिन्ह करण्यासाठी आम्ही त्यांना वरती बोलवत आहोत. या थोडंसं त्यांना जागा द्या, थोडीशी जागा द्या त्यांना, थोडीशी जागा द्या. महिलांपैकी आमच्या रमेश दमदाडे परभणीकर या पुढे विशेष उपस्थित राहिलेले आमचे रमेश दादा दमदाडे आणि त्यांच्या सपत्नी ताई या पुढे, इकडे या, पुढे या. यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन या चिमुकलीला मायमाऊलीला संघर्ष किती व्हायचे. संघर्ष महिला पथकाचा, संघर्ष महिला पथकाचा. आपली संख्या जास्तीत जास्त वाढावी आणि संघर्ष करत करत आपण मोठ्या IPS
महिला गोविंद पथक सलामी देत असेल तर लवकर सलामी द्या, कारण महिलांची राखीव वहिनी आहे. जय मल्हार गोविंद डान्स केला एक नंबर. चला आता आपला लवकरात लवकर सलामी द्यायची. बाबा आहेत त्याचे नाचतं बाई 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 नाचतं पूजा झालं त्या बाईवर. कालूराम बघा कालूराम का नाचतंय कालूराम. सर्वज्ञ गोविंद गोविंद पथक SM गर्ल्स सलामीसाठी यायचे लवकर. आपण पाहत आहात संघर्ष महिला गोविंदा पथक या ठिकाणी सलामी देत आहे. SM गर्ल्स 1 2 3 चालेल चालेल सावकाश घाई करू नका. 4 थरांवर ही सलामी. 1 2 3 4 सावकाश सावकाश. व्हेरी गुड. खूप छान खूप छान. संघर्ष महिला गोविंदा पथक सलामी दिलेली आहे. भर पावसात या महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज मैदानात उतरलेल्या या आणि संघर्ष महिला गोविंदा पथक जायचं नाही आहे. तुम्ही बक्षीस घेऊन जायचं नाही आहे. याचा सपोर्ट करायचा हॅशटॅग महिला. बक्षीस समारंभ परवा होणार. नाही मी सांगेल मेहनत करेल तुम्हाला. जेवढे काय आपण ट्रॉफी भेटले काय भेटले ते आपण एकत्र करून ग्राउंडला जमा करू. ग्राउंड जवळ एकत्र करू. त्याला पाया पडून सर्व. सगळ्या भेटणार. सर्वांना ट्रॉफी भेटणार. सर्वांना टोटल. ओके म्हणजे सर्वांना जेवढं प्रॅक्टिस केली रोज तर तेव्हा पण व्हायचा का. चला 7 वाजले 6 वाजले प्रॅक्टिसला. आता आपला लास्ट दिवस झालेला आहे. आपण आता तुम्हाला कंटाळा येईल घरी बसून. अरे यार आता रोज घरी बसून कसं व्हायचं घे. रोजची प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. आता घरी गेल्यावर तुम्हाला व्हायचं घे. कबड्डीची प्रॅक्टिस चालू आहे. आणि मेन म्हणजे आपली पिकनिक निघणार. ती पिकनिक कुठे निघणार काय निघणार ते तुम्ही सांगायचा. एकविरा पकेला आपण डोंगर त्याला पाय दुखवा अलिबाग केला ना. ऐका यावर्षी 5 लावले पुढच्या वर्षी 6 लावायची अपेक्षा स्वतःहून ठेवा. लाईट गेलेली आहे. गाईज
मित्रांनो लाईट गेलेली आमची. आता आम्ही पोचले आहो. भाषण पण झाला बघा, मोठा भाषण दिला. कोणाला कसा वाटतं काय सगळा. चला आता काही जाम बेकार पाऊस पडला, जाम मजा केली पायाची, जाम बेकार हालत झाले. आता आम्ही पोचलो घरा. हे बघा आमची गँग जाम बेकार जमलो. कसा वाटला? मजा आली की नाही? बोल बजरंग, अरे बोल बजरंग. चला गाई जाम दमल्या बोरे, मस्त मजा आली. फिट एन्जॉय केला सगळ्यांनी, जाम एन्जॉय केला. चला मग आता जाम मजा आली काय. जाम पाऊस पका, पाऊस थांबलाच नाही, जाम बेकार पाऊस होता. पावसाने पक्का आहे. अजूनही पाऊस आहे बघा. रात्रीचं किती वाजल्यान? रात्रीचं वाजल्यान 12. अजून पाऊस पडतच आहे. जाम पाऊस आहे काय, जाम पाऊस. आमचे आता टेम्पो लागले, इनोवा ती कुठं लागले. आता सगळ्यांना सोडला. आता यांना बघू नाश्ता पाण्याचा, मग यांना रिलीज करू, यांना घरच्या घरी सोडू. चला गायस, मी माझा हा ब्लॉग आता इथं स्टॉप करतो. तुम्हाला माझा हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला बाय.